किती खरं किती खोटं मला माहित नाही. परंतु मला असं वाटतं, की बारामतीची निवडणूक ही 100% बिनविरोध झाली असती. परंतु तटकरेंना हे करायचं नव्हतं किंवा पटेलांना सुद्धा हे करायचं नव्हतं. स्वतःला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक नेते म्हणून घेतात आणि आपल्याच नेत्याच्या पत्नीच्या बिनविरोध निवडणुकीमध्ये थोडासाही पुढाकार घेत नाहीत, इतर पक्षाच्या नेत्यांना भेटत नाहीत किंवा विनाकारण जाणीवपूर्वक ही निवडणूक बिनविरोधच होऊ द्यायची नाही, यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणून बारामतीची निवडणूक ही बिनविरोध झालेली नाही. तटकरेंनी जर ठरवलं असतं, तर काँग्रेसच काय सगळ्या उमेदवारांना भेटून त्यांनी विनंती केली असती. नाही केली. कारण काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी जाहीर सांगितलं. मला एवढंच म्हणायचंय, बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यामागे मोठ्या नेत्यांचा हात असता, परंतु होऊ न देण्यामध्ये स्वतःच्याच पक्षातल्या पंख छाटलेल्या नेत्यांचा हात आहे, असं मला राहून राहून सांगावं वाटतं. कारण तटकरेंनी किंवा पटेलांनी बिनविरोध निवडणूक होऊ दिलेली नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला काय वाटतं? जय शिवराय.